काही गोष्टी कृतीनं करायच्या आहेत. मग आता साधा पंचांग प्रणाम आहे तर येतो का सगळ्याला? नाही. बसायची प्रॅक्टिस आहे का? साधं इथून सुरुवात करू आपण. मग पंचांग प्रणाम जर तुम्हाला येत नसेल, ही पहिली पायरी आहे तर काय तर मला त्याला नतमस्तक पाहिजे. साधी गोष्ट आहे. त्याला काही तुम्हाला आचरण करायचंय, काही करायचं तुमच्या घरात सकाळ आणि संध्याकाळी बाबासाहेबांना गौतम बुद्धांना 2 फुलं, 1 मेणबत्ती, 1 उदबत्ती प्रज्वलित आपल्या घरात जिथं तुम्ही फोटो मांडले तिथं करायची आहे. गुडघ्यावर बसून 3 वेळेस नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला जेवढी येते तेवढी वंदना म्हणायची. इथून सुरुवात करायला मात्र ती सकाळ आणि संध्याकाळ दररोजच तुमच्या घरात झाली पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल काय त्याचं काय नाही आली तर नाही काय चालत, पण त्याच्यामुळं जी काही तुमचं आचरण आहे, तुमची त्या सकाळची जी काही प्रसन्नता आहे त्याच्यामुळे ती वाढली जाते आणि हळूहळू मग ती श्रद्धा तुमची प्रवाहित होते, विकसित होत जाते आणि तशी दृढ पण होत जाते. आणि मग तुम्ही आज वंदना केली की तुम्हाला वाटते आता मला फक्त त्रिसरण पंचशील येते पण पुढची बी यायला पाहिजे. म्हणजे जसं आपण एखाद्या कुंड्यामध्ये एखादं रोप लावतो, त्या रोप आपण एखादी काडी फांदी आणून लावतो, त्या फांदीला एकदम कळ्या येतात का, पानं फुटतात का? तर नाही फुटत. त्याला आपण हिफाजत करतो की त्याला पाणी घालतो, काळी माती घालतो, त्याच्याकडे लक्ष देतो आणि ते कधीतरी मग महिना 2 महिन्यानं त्याला थोडे अंकुर फुटतात. ज्याला लावले त्याला ती तो आनंद किती असतो ते शब्दात सांगू शकत नाही आहे. तसं आपला सुद्धा बौद्ध धर्म त्याच पद्धतीनं आपल्याला रुजवण्यासाठी हा पंचांग प्रणाम आहे आणि वंदना आहे. आणि मग इथून तुमच्या हळूहळू सुरुवात झाली की मग तुम्ही पुढं जात राहतात आणि मग तुमच्यामध्ये स्वतःमध्ये तुमच्यामध्ये केव्हा बदल होते हे तुमच्या पण लक्षात येत नाही. आता रोज वंदना करणार, रोज त्रिसरण पंच म्हणणार आणि एखाद्या वेळेस तुमच्याकडून त्याच्यातलं एखादं सील मोडलं. लोकांनी नावं ठेवण्यापेक्षा तुमचं मन तुम्हाला नावं ठेवतं की रोज सील घेतो ना, मोडलं का? लोकांनी म्हणायची गरज नाही. म्हणून आपल्याला त्रिसरण पंचशील दररोजच घ्यायचं. तसे किती जण उपासक आहे? किती जण उपासक आहे? आपल्याकडे किमान 70% उपासक, 30% करत असतील, नाही असं मी नाही. मी म्हणते तसे दैनंदिन पालन करत असतील, पण किती टक्के लोक करतात? फक्त 30% लोक करत असतील असं माझा अंदाज आहे. काय तर ही आमची सुरुवात आहे आणि मग ते कोण काय करते त्याच्याशी काय करायचं नाही. मी बाबासाहेबांशी इमानदारी करतो का? बाबासाहेबांनी जे आम्हाला दिलेलं तत्वज्ञान आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी स्वतःमध्ये आणि इतराला काही मी देतो का त्याच्यातलं? ही आहे. लोक काय करतात आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. मला काय करायचं हे बघायचं आणि काय करायचं आपल्याला. मला काय करायचं म्हणलं तरी आमच्या स्वभावामध्ये बदल करायचा, आमच्या कृतीमध्ये बदल करायचा.